नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचं विचारते. नमस्कार, मी किरण. आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. कोपरगाव बुद्ध विहारात वर्षावास मालिकेतील 7वे पुष्प धम्ममय वातावरणात संपन्न. उल्वे येथील भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4 उल्वे नोडतर्फे आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत सुरू असलेल्या वर्षावास मालिकेतील 7वे पुष्प रविवार 10 ऑगस्ट रोजी कोपरगाव बुद्ध विहारात उत्साहात पार पडले. सकाळी 10:30 वाजता बौद्धाचार्यांच्या उपस्थितीत महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभाग शाखेचे संरक्षण उपाध्यक्ष अरविंद खरात यांनी केलं. अध्यक्षपदी विभाग शाखेचे संस्कार उपाध्यक्ष आतिश गांगुर्डे यांची निवड करण्यात आली. महापुरुष पूजनाचा मान घोडके कुटुंबियांना मिळाला. उपस्थित बौद्धाचार्यांनी पारंपरिक बौद्ध संस्कार विधी संपन्न केले. प्रमुख वक्त्या केंद्रीय शिक्षिका अश्विनी खंडागळे यांनी अनित्य, अनात्म व दुःख या धम्मतत्वांवर साध्या सोप्या व प्रभावी भाषेत मार्गदर्शन केलं. शाखेच्या प्रथेनुसार दान देणारे प्रियांका घोडके, स्पर्श घोडके, स्पृहा घोडके आणि परिवार यांना आशीर्वाद गाथेच्या माध्यमातून त्यांच्याप्रती व त्यांच्या कुटुंबाप्रती मंगलकामना व्यक्त करण्यात आली. अध्यक्षीय मनोगतातून आतिश गांगुर्डे यांनी धम्माचे खरे आकलन आचरणातून घडते असा संदेश दिला. विभाग शाखेच्या महिला उपाध्यक्षा मनीषा आहेरे यांनी आभार प्रदर्शन करून सरणोत्तर घेऊन कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा अध्यक्ष सुशीलजी वाघमारे यांची आजची भेट होती. त्यांनी रायगड जिल्हा आयोजित बोधगया पर्यटन याविषयी माहिती दिली आणि वर्षावास निमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल महिला कमिटी संरक्षण उपाध्यक्ष अश्विनी भावले, केंद्रीय शिक्षिका प्रमिला जाधव, वंचित बहुजन आघाडी शाखा उल्वे सहकोषाध्यक्ष सतीश वाघमारे, विभाग शाखा अध्यक्ष धनंजय कांबळे, विभाग शाखा सरचिटणीस सिद्धार्थ खिल्लारे, विभाग शाखा संस्कार सचिव दिलीप वाघांबरे, विभाग शाखा कोषाध्यक्ष छगन वावले, विभाग शाखा संरक्षण सचिवा अर्चना कांबळे, विभाग शाखा ऑडिटर रमेश तडके, महिला सचिवा शीतल नरवाडे, संघटिका सुषमा ढाले, वॉर्ड शाखा अध्यक्ष राजेंद्र साळवी, वॉर्ड शाखा सरचिटणीस चंद्रकांत आहिरे, वॉर्ड शाखा संरक्षण उपाध्यक्ष मुनील नायकडे, कर्तव्यपर समता सैनिक अशोक कांबळे, समता सैनिक प्रवीण नरावडे, राहुल चौरमल, मनीषा सदार, किरण शिंदे इत्यादी पदाधिकारी तसेच सी.व्ही. माने, उल्हास साळवे, आसाराम खरात, रतन सुरवाडे, सखाराम सोनकांबळे, अंबादास निकाळजे, अशोक वाघमारे, प्रेम सुरवाडे, सुधाकर सुरवाडे, उत्तम सुरवाडे, अमृत कटारनवरे, सतीश ढाले, बापूराव जाधव, M.A. जाधव, आदेश सावंत, राजेंद्र खरे, राजेंद्र गंभीरे, विजय उन्हावणे, राजेंद्र बुरबुरे, साहेबराव कांबळे, महिलांमध्ये प्रेरणा तडके, आशा गाडेकर, विद्या उन्हावणे, सुनंदा जगताप, सुनीता कांबळे आई, कलावती खरात, आशा आढाव, शोभा कटारनवरे, विद्या कांबळे, रंजना दिवेकर, मेघा कुंद, आरती सांगळे, सानपाजी, शकुंतला साळवे तसेच अन्वी खंडागळे, अद्विक नरवाडे, प्रेम सुरवाडे, स्पृहा घोडके, स्पर्श घोडके इत्यादी बालबालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज उल्वे. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सन्माननीय आदरणीय अश्विनीताई खंडागळे, भारतीय बौद्ध महासभा पनवेल तालुका महिला कमिटी कोषाध्यक्ष व केंद्रीय शिक्षिका यांचं कोपर विहारामध्ये आगमन होत आहे. समता सैनिक दलाचे कर्तव्यपर सैनिक सन्माननीय अशोकजी कांबळे यांना मी विनंती करेन की त्यांना सन्मानपूर्वक सन्मान देऊन कोपर विहारामध्ये त्यांचं आगमन करायचं आहे. सैनिक सावधान.
भीम, जय भीम, जय भीम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सन्माननीय अश्विनीताई खंडागळे ताई आपलं संस्थेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत होत आहे. सुस्वागत सुस्वागत सुस्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तिची रीत असे की सदैव तत्पर अतिथ्याला. संस्कृतीची रीत अशी की सदैव तत्पर अतिथ्याला. कार्यसिद्धीच्या मानकऱ्यानो शब्द फुले ही स्वागताला. शब्द फुले ही स्वागताला. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4 उल्वेनोड शाखेच्या माध्यमातून वर्षावास मालिकेचे 7वे पुष्प संपन्न होत असताना नियोजित विषयावर धम्मश्रवण करण्यासाठी व मार्गदर्शन ऐकण्यासाठी उपस्थित सर्व उपासक उपासिका बाल बालिका समता सैनिक शाखेचे सर्व पदाधिकारी तसेच विविध संस्थातून आलेले सदी मान्यवर आपणा सर्वांचं मी शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सर्वप्रथम मी आपणापुढे कार्यक्रमाची रूपरेखा मांडत आहे. कार्यक्रम छोटा असो या मोठा कार्यक्रमासाठी अध्यक्षाची जरूरत असते. तरी सर्वप्रथम अध्यक्षाची निवड होईल. तदनंतर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन होईल व बौद्ध संस्कार विधी पार पडला जाईल. तदनंतर आलेल्या उपस्थितांचे स्वागत होईल. तदनंतर नियोजित विषयावर आलेल्या वक्त्या आपणास मार्गदर्शन करतील. तदनंतर आजच्या जे दानदाते कुटुंब आहे ते दानदाते कुटुंब म्हणजे सन्माननीय प्रियंकाताई घोडके, अंकिता घोडके, स्पर्श घोडके आणि संपूर्ण घोडके परिवार. तसेच त्याच्यानंतर अध्यक्षांचं मनोगत होईल. त्याच्यानंतर आभार व सरनोत्तर घेऊन कार्यक्रम संपन्न होईल. तरी वेळ न घालवता मी कार्यक्रमाकडे वळतो. संपूर्ण विश्वाला शांततेचा मार्ग देणारे महाकारुणी विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्ध, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार, तुम्हा आम्हा सर्वांचे मुक्तीदाता, बोधिसत्व विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले या तमाम महापुरुषांच्या पवित्र त्यागास, स्मृतीस आणि त्यांच्या कार्यास माझा सविनय जय भीम. तमाम भारतीयांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या तृतीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या जलद गतीने चाललेल्या धम्मकार्यास माझा सविनय जय भीम. तरी आपण सर्वप्रथम अध्यक्षांची निवड करू. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदासाठी आपल्या संस्थेचे बोधाचार्य व संस्थेचे संस्कार उपाध्यक्ष सन्माननीय आतिशजी गांगोडे साहेब यांना विनंती करीन की त्यांनी आजचं अध्यक्षपदाचं पद भूषवावं. आत्ताच आलेल्या अध्यक्षपदाच्या सूचनेनुसार मी सर्वानुमते अध्यक्षपदाला अनुमोदन देत आहे. त्यांनी आपलं अध्यक्षपद स्वीकारावे. जय भीम. संपूर्ण विश्वाला दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या त्यागाला विचाराला प्रथम जातीवाला अभिवादन करतो. तसेच तमाम बौद्धांची मातृसंस्था जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या तिसऱ्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या वायुगतीने चाललेल्या धम्मकार्यासही सविनय जय भीम करतो. आज वर्षावास मालिका पुष्प 7वे कोपर विहार
या ठिकाणी गुंफले जात असताना या प्रवचन मालिकेच्या मुख्य प्रवचनकार तालुका पनवेलच्या महिला कमिटी कोषाध्यक्ष केंद्रीय शिक्षिका सन्माननीय अश्विनीताई खंडागळे यांनाही सविनय जय भीम. तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, उपासक उपासिका, शाखेचे सर्व पदाधिकारी, आमच्या ताई इथे उपस्थित आहेत प्रमिला ताई जाधव यांनाही सविनय जय भीम. ताई केंद्रीय शिक्षिका आहेत. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांना मी इथे सविनय जय भीम करतो आणि या ठिकाणी जी मला जबाबदारी दिली ते मी स्वीकारत असून आपल्याला विनंती करतो की हा कार्यक्रम आपण शांततेत पार पाडावा. धन्यवाद. दुःख हा दुःखाला कारण आहे. दुःख नष्ट करता येते करण्याचे मार्ग. हे 4 आर्यसत्य सांगणारे महान तत्व होते भगवान बुद्ध. तुका आम्हा सर्वांचे जाते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व महामानव आणि महामातांना माझे पंचायत किंवा आम्हा सर्वांची भारतीय संस्था ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय या संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका ममताबाई मीराबाई आंबेडकर, भक्तासैनिक दलाचे कार्याध्यक्ष भीमरावसाहेब आंबेडकर, या संस्थेचे कायदेशीर सल्लागार बालासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या आशीर्वादाने चालणाऱ्या पवित्र कार्यास माझे दिवाळ होते. वर्षावर्षाने 7वे पुष्प या ठिकाणी गुंफले जात आहे. भगवान बुद्धांच्या 7 पुत्र आहेत. तर त्यापैकी साधा तेथे असलेली मुद्रा कोणाकोणाला माहिती आहे? साधा तेथे पंचवर्गीय बुद्धला ब्रह्मदेशला देताना ब्रह्मचक्र परिवर्तन मुद्रा आहे. ती कशी आहे? 3 बोटे वर आणि 2 बोटे जुळली. तर भगवान बुद्ध या 3 बोटांमधून काय सांगतात हे आज आपल्याला जाणून घ्यायचे. या 3 बोटांचा अर्थ आहे अनित्य, अनात्म आणि दुःख. तर या आपल्या बोधात 3 ही संख्या खूप महत्वाची असते. 2 मिनिटं जे महत्वाचं तेच का याचा कळते. त्रिशरण पंचशील, त्रिरत्न आणि अनित्य, अनात्म आणि दुःख हा विषय. तसं तर 3 संख्या आता महत्वाची असते, पण 3 या संख्येला कमी करण्यासाठी 3 तिघाला आणि काम निघाला ही म्हण पडली. पण आता आपल्याला दाखवून द्यायचं की 3 तिघाला आणि काम निघाला हे नाही तर 3 शिवाय पर्यायच नाही. म्हणून आजचा हा विषय अनित्य, अनात्म आणि दुःख. तर पहिले बोट आहे अनित्य. अनित्य म्हणजे अस्थिर, परिवर्तन, सतत बदलत राहणारे. आताच आपण थोड्या वेळेला पूर्वी बुद्धपूजा घेतली, त्यामध्ये आपण ही कुप्प विला येते यथा इदम मे कायम तथा यती विनाशभाव. या ओलीचा अर्थ काय कोणाला सांगता येईल? या ओलीचा अर्थ आहे की हे फूल जे आज फूल आहे
उद्या तरी निघालं बनणार आहे. त्याचप्रमाणे जे शरीर आहे ते आधी लहान बालाचे असते, मग जसं वय वाढत असते तशी मुलं मोठं होतात, त्याच्यानंतर कुमार अवस्था येते, त्याच्यानंतर प्रौढावस्था येते, त्याच्यानंतर मध्यवयीन आणि मग येतं म्हातारपण. असे टप्प्याटप्प्याने बदलत जाऊन शेवटी विनाश पावते. याचा अर्थ काय तर जग हे अनित्य आहे, सतत बदलत जाते. आज जे आहे ते उद्या असेलच असे नाही. अनित्य. आता आधी पूर्वीच्या काली डायनासोर होते, पण ते आता आहेत का? त्यावेळेस मॅमथ नावाचे खूप जास्त हत्ती होते, पण ते आता बघायला भेटतात का? नाही. त्याचप्रमाणे हे सतत बदलत जाते. आज जी गोष्ट आहे त्या जागी ती नष्ट होऊन दुसरी गोष्ट येणार आहे. हेच अनित्य आहे आणि हाच अनित्याचा गुणधर्म आहे. मानवाचा निसर्गाशी संबंध काय? मानवी जीवनावरती निसर्गाचा काय परिणाम होतो याचा शोध भगवान बुद्धांनी घेतला आणि सांगितले उत्पत्ती, स्थिती आणि लय. आधी उत्पत्ती, मग स्थिती आणि मग लय पाहू. उत्पत्ती म्हणजे काय? बीजाशिवाय उत्पत्ती नाही. स्थिती म्हणजे जन्म आणि लय म्हणजे विनाश पावणे. जन्म मृत्यू, आरंभ आणि सुख दुःख हे सारे अनित्य आहे. बौद्ध म्हणतात अनिक्का वात्ता संस्कारा, म्हणजे जे सारे संस्कार आहेत ते सुद्धा अनित्य आहेत. हेच सत्य समजले नव्हते आम्रपालीला, महाराणी खेमाला आणि प्रकृतीला. भिक्खू आनंद हा भिक्खू आहे, त्याच्या मागे कसे लागावे हेच ते समजले नव्हते. मग पण भगवान बुद्धाने त्यांना सावरले. कसे सावरले तर अनित्य, अनात्म आणि दुःख हा वास्तवात सांगतो. त्यांना वास्तव अशी जाणीव करून दिली आणि भानावर आणले. कसे भानावर आणले तर थोडी भगवान बुद्ध म्हणतात सौंदर्यावर मोहित होऊन का कृष्णा जागविते, करते पण वलत नाही. सथाय शीलं रखन्तु सर्वदा, आवना गिरता होतु गच्छन्तु देवतागता. सबे बुधा बलपता बचे गानचे अनमरण, अनंत आनंद जे रखन बधाते सबेस. आकाशकाच भूमठा देवा नागा महिदिका, उयंतन अनुमोदित्वा चिरं रखन्तु बुद्धिशास्त्र. आकाशकाच भूमठा देवा नागा महिदिका, उयंतन अनुमोदित्वा चिरं रखन्तु बुद्धिशास्त्र. आकाशकाच भूमठा देवा नागा महिदिका, उयंतन अनुमोदित्वा चिरं रखन्तु बुद्धिशास्त्र. सपतियो विभजन्तु सब रोगो विनश्यतु, माते भवन्तन्तरायु सुखी दीर्घायुको भव. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता, सर्वबुद्धानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता, सर्वधर्मानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता, सर्वसङ्घानुभावेन सदा सोथी भवन्तु ते.
इचितं पचितं तुयं क्षिप्पमेव समीक्षतु सपे पुरे तु चित्त संकल्पा चंदोपणरसो यथा आयु आरोग्य संपत्ति सब संपत्ति मेवच ततो निपान संपत्ति इमिनाति समीक्षतु साधु 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 विश्वास मालिकेचे 7वे पुष्प गुंफले जात असताना आजचा विषय अनित्य अनात्म दुःख याविषयी ताईंनी अत्यंत सुंदर आपल्याला मार्गदर्शन केलं. खरं पाहता या विश्वाचा किंवा या पृथ्वीवर आपण पाहतोय की सर्व काही परिवर्तनशील आहे. आपल्या समोर सगळ्या गोष्टी पण आपल्याला त्या लक्षात येत नाही, कारण आपण त्या भवचक्रात गुंग व्यस्त आहोत. म्हणून या गोष्टी जाणून घेणं पण तितकंच महत्वाचं. आज लावलेलं झाड हे उद्या आपल्याला त्या स्थितीत दिसत नाही, त्याच्यामध्ये परिवर्तन होत आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या अवतीभोवती असतात. म्हणून हे जग सतत परिवर्तन होत आहे. बुद्धांचा हा सिद्धांत आहे, निसर्गाचा सिद्धांत की परिवर्तनशील माणसाने राहायला पाहिजे. आपल्या आजूबाजूला सगळीकडे परिवर्तन चालू होत असताना माणसाने आपल्यामध्ये परिवर्तन करत राहिलं पाहिजे. आपल्या वयामध्ये हे सतत परिवर्तन होत आहे, बरोबर ना? लहान मूल मोठं होतंय, मोठं झाल्यावर प्रौढ अवस्थेत येत आहे, एक वया येते, नंतर त्याची उतार वयात होतो आणि नंतर तो मरण पावतो. हे होत असताना जगण्याची एक कला बुद्धांनी सांगितलेली आहे त्यासाठी की नुसतंच माणसाने जीवनात काही तत्वांना तुम्ही तिथे अंगीकारलं पाहिजे. म्हणून बुद्ध तुम्हाला पंचशील देतात. गृहस्थ लोकांना बुद्धांनी पंचशील दिलेले. हे मनुष्याच्या जीवनाचं मापदंड आहे. जगत असताना तो कसल्या मार्गाने किंवा कसं तो जगत आहे त्याचं मापदंड हे पंचशिलेच्या आचरणावर अवलंबून आहे. कारण मनुष्य हा सुसंस्कृत तेव्हाच समजला जातो जेव्हा त्याच्या आचरणातून तो ती संस्कृती जपत असतो. अन्यथा असे बरेच लोक आपण पाहतो की त्यांना काही घेणं देणं नाही, कोणी काही करू, मी माझा मस्त. अशा लोकांना बुद्धांनी म्हटलंय, हे लोक मूर्ख म्हटलेलं आहे लोकांना, की ज्यांना कसलेही काही पडलेलं नाहीये. असं न राहता आपण बुद्धांनी दिलेला पंचशिलाचे पालन केलं पाहिजे. पंचशिलाच्या मार्गावर आपण चाललं पाहिजे. कारण हे जग अनित्य आहे, इथे काहीच तसंच राहणार नाहीये, सतत परिवर्तन होत आहे. दुसरा अनात्म म्हणजे या देहामध्ये बुद्धांनी सांगितलं, बुद्धांनी पूर्ण या देहाचं परीक्षण केलं तर त्यांना फक्त या देहामध्ये 32 घटकच सापडले, कुठेही आत्मा त्यांना सापडला नाही. ताईंनी सांगितलं प्रकृती आणि त्या बंदे आनंद यांच्या तो प्रसंग, तेव्हा बुद्धांनी सांगितलं तुला काय आवडलं या आनंद मध्ये? तर ती प्रकृती म्हणते मला यांचं नाक आवडते, मला यांचे डोळे आवडतात, मला यांचं ओठ आवडते, मला यांचे कान वगैरे आवडतात. बुद्धांनी त्याच्यावर बरंच विश्लेषण केलं तेव्हा त्या प्रकृतीचे डोळे उघडले आणि त्या प्रकृतीने प्रवचन घेण्याचे तिथे ठरवलं. म्हणजे बुद्धाची वाणी आणि बुद्धाचा उपदेश हा असा होता की माणसाला आतून तुम्हाला एक प्रेरित करत होता की तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही कुठे चालला आहात आणि तुम्हाला काय केलं पाहिजे. हे बुद्ध अगदी
समजावून सांगायचे आणि ते लोकांना पटायचे आणि त्यावेळी लगेच लोक प्रवचित व्हायचे. बुद्धाच्या धम्मामध्ये लगेच लोक प्रवचित व्हायचे. इतके बुद्धवाणी होती ती, खूप लोक अट्रॅक्ट व्हायचे लगेच आणि त्या धम्मात प्रवचित व्हायचे. श्यामने प्रवचन घ्यायचे. पुढे दुःख याविषयी बुद्ध म्हणतात, दुःखाचा समुदाय, दुःख आहे, दुःखाचा समुदाय आहे, दुःख निरोध आहे, दुःख निरोध पटिगामिनी प्रतिपदा. या 4 अंगाने आपण दुःख पाहतो, पण हा दुःखाचा समुदाय आपण स्वतः करत असतो. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, माझा हा, माझा तो. शेवटी कोणी कोणाचं नाहीये. एक वेळ आली की प्रत्येकाला निघून जाणे. म्हणून बुद्ध म्हणतात मध्यामध्ये राहा, मध्य मार्गामध्ये राहा, जेणेकरून तुम्ही तुमच्या भावनांना ऐनवेळी कंट्रोल करू शकता. कारण आपण बुद्धवादी लोक आहोत, बौद्धांचे आपण अनुयायी आहोत. या गोष्टी आपण लक्षात घेतलं पाहिजे. अत्यंत सुंदर असा विषय होता. ताईंनी तो खूप चांगल्या प्रकारे आपल्यापर्यंत पोहोचवला. याचा आपण अभ्यास करत राहा आणि या धम्माच्या कार्यात आपण आपलं योगदान देत राहाल. आज या ठिकाणी थोडीशी उपस्थिती कमीच वाटली. काल कार्यक्रम झाला, बहिणी वगैरे गेल्या असतील इथे तिथे. मी काल सांगितलं याविषयी पण की आपण जी संस्कृती जी घेऊन चाललोय ती आपली संस्कृती नाही. एक संस्कृती आपण फॉलो करतोय फक्त जी आपल्याला सांगितली गेलेली आहे, जी आहे वेगळीच, ती आपल्या डोक्यातून काढून टाकण्यात आली आणि दुसरी आपल्या डोक्यात घालण्यात आली. मी काल म्हणल्याप्रमाणे की प्रतिकांती ही ब्राह्मणाच्या डोक्यात होत असते आणि तिचा वाहक हा बहुजन असतो. म्हणून या गोष्टीचाही आपण विचार केला पाहिजे. आणि आपली संस्कृती काय आहे, 12 पौर्णिमा महिन्याच्या वर्षाच्या 12 पौर्णिमा हे आपले सण आहेत. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. ते मोठ्या उत्साहात साजरे केले पाहिजे. दरवेळी विहारात येऊन त्या गोष्टीचं आपण अवलोकन केलं पाहिजे. तर ही संस्कृती आपल्या आणि एकामेकामध्ये रुजणार आहे. तर आपण एकामेकाला सांगा आणि ही संस्कृती रुजवायचं आपण इथे काम करूया. आपण मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहायला आपल्या सर्वांचे मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी सांगतो. नमो बुद्धाय. जय. धन्यवाद साहेब, आभाराचे गोड काम मला दिले. सर्वप्रथम सर्वांना माझा विनय जय भीम. अखंड विश्वाला शांततेचे संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हा आम्हाचे मुक्तीदाते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीस, कार्यास व त्यागास माझा पंचार प्रणाम. तमाम भारतीयांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या तृतीय राष्ट्रीय अध्यक्ष महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या जलद गतीने चाललेल्या धम्म कार्यास माझा सविनय जय भीम. भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4 उडवेनोड कोपरगाव विहारामध्ये आज आपण वर्षावास मालिकेचे 7वे पुष्प गुंफत असताना आज आपल्याला प्रवचनकार म्हणून लाभलेले आहेत अश्विनीताई खंडागळे. अश्विनीताई खंडागळेंनी आपल्याला त्यांच्या नियोजित विषयावर सुंदर असे मार्गदर्शन केले आणि आपल्याला कळेल अशा सोप्या भाषेमध्ये त्यांनी गोष्टी वगैरे सांगून आपल्याला त्यांचा विषय समजून सांगण्याचा प्रयत्न केला. ताई आपल्या शाखेच्या वतीने खूप खूप आभार. तसेच शाखेचे संस्कार उपाध्यक्ष व आजचे अध्यक्ष सन्माननीय गांगुर्डे साहेब हेही आपल्या अध्यक्षीय मनोगतातून नेहमीच आपल्याला सुंदर अशी माहिती देतात, प्रबोधन करण्याचे काम करतात. साहेब आपल्याही शाखेच्या वतीने खूप खूप आभार. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अल्पोपहार दाते म्हणजे प्रियंकाताई घोडके व त्यांचा परिवार, त्यांनी आज आपली दान पारमिता पूर्ण केली त्याबद्दल त्यांना मी प्रथम शुभेच्छा देते आणि त्यांच्या शाखेच्या वतीने खूप खूप आभार मानते. आजचे कर्तव्यपर समता सैनिक सन्माननीय अशोक कांबळे साहेब यांनीही आपली कर्तव्यपर ड्युटी चोख बजावली, त्यांचेही मी शाखेच्या वतीने आभार मानते. तसेच आपण सर्व उपस्थित उपासक उपासिका बालक बालिका व विविध क्षेत्रातून आलेले सर्व मान्यवर आपण आपला वेळ खर्च करून आजच्या कार्यक्रमास उपस्थित राहिलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली. अशीच आपली उपस्थिती प्रत्येक कार्यक्रमामध्ये दाखवा हीच आपल्यास विनंती करते आणि आपले मी शाखेच्या वतीने खूप खूप आभार मानते. तसेच आज आपल्या कार्यक्रमामध्ये भेट देण्यासाठी आलेले रायगड जिल्हा अध्यक्ष सन्माननीय सुशील वाघमारे साहेब येऊन त्यांनी आपल्या
शाखेला भेट दिली आणि आपल्याला आपल्या मनोगतातून सुंदर असे मार्गदर्शन केले आणि आपल्याला पर्यटनाविषयी सांगितले, त्याबद्दल त्यांचेही मी शाखेच्या वतीने आभार मानते. तसेच वार्ड शाखेचे पदाधिकारी, विभाग शाखेचे पदाधिकारी हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावा म्हणून सतत प्रयत्न करत असतात. त्यांचेही मी शाखेच्या वतीने आभार मानते आणि ह्यापुढे शरणोत्तर होऊन कार्यक्रमाची सांगता होईल असे जाहीर करते. आपण सर्वांनी हात जोडून शरणोत्तरासाठी तयार केले. जय भीम ताई. आज आपण भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4च्या अंतर्गत पुष्प 7वे आपण इथे आज संपन्न केले आहे. तर यामध्ये तुमचा विषय होता अनित्य, अनात्मा व दुःख. तुम्ही याबद्दल आम्हा सर्वांना खूप चांगले असे मार्गदर्शन केले आणि हा कार्यक्रम आपल्या विहारातच नाही तर पूर्ण देशभरात व्यवस्थित त्याचे पालन झाले पाहिजे या जो विषय होता किंवा आपली बौद्ध संस्कृती प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचली पाहिजे. तर तुम्ही ग्लोबल महाराष्ट्र या चॅनलतर्फे तमाम भारतीयांना एक कोणता संदेश देण्याचा प्रयत्न करणार? जय भीम. बुद्ध धर्म हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्म आहे. जगात अनेकांनी धर्म सांगितले, पण ज्यांनी ते धर्म सांगितले ते स्वतः त्याचे संस्कार करत. पण बुद्ध हे एकमेव असे आहेत जे स्वतःला त्याचे संस्कार होत नाही तर मार्गदर्शक म्हणून. बौद्ध धर्म हा खरं तर लागू बघायला असं वाटतं किती कठीण आहे काय, पण जेव्हा आपण धम्म वाचायला लागतो, शिकायला लागतो, तेव्हा ह्याहून सोपा धर्म कुठेच नाही असे झाले. बौद्ध धर्म हा पुस्तकातूनच नाही आपल्या रोजच्या जीवनातून शिकतो. बौद्ध धर्म हा बौद्ध संस्कृती ही एक अशी महान संस्कृती आहे की जगभरात पसरलीच आहे, पण भारतामध्ये सुद्धा ती टिकून ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आणि त्यासाठी आपले आचार विचार त्यानुसार बनवायचे आहे. म्हणून प्रत्येक रविवारी विहारात येणे हे गरजेचं आहे. भारतीय बौद्ध महासभेने आपल्या बौद्ध समाज भागांना बौद्ध धर्म हा सहजरित्या समजावा यासाठी वर्षावास मालिकेचे आयोजन केलेले आहे आणि त्यामध्ये 19 विषय हे सहज सोपा पद्धतीने सांगितले जातात. तसेच 24 प्रकारचे शिबिर राबवले जातात. म्हणून विहाराची संलग्न राहणे हे प्रत्येक बौद्ध बांधवांचे कर्तव्य आहे. धन्यवाद ताई. तुम्ही आम्हाला तर आज या विषयावर खूप चांगले मार्गदर्शन केले. त्याच माध्यमातून तुम्ही जे ग्लोबल महाराष्ट्र या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयांना जो संदेश देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना भारतीय संस्कृती जपण्याचा प्रयत्न एक छोटासा संदेश दिला, त्याबद्दल मी शाखेच्या वतीने आणि भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4च्या वतीने आपले भरपूर आभारी आहे. आणि आमच्या विहारात तुम्ही असेच येत राहा आणि आम्हाला नवनवीन विषयावर मार्गदर्शन देत राहा.